नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण हिवाळा स्पेशल तुरीच्या दाण्याची आमटी बनवतोय. चला तर साहित्य बघूया. इथे छान हिरव्यागार शेंगा घेतलेल्या आहेत आपण तुरीच्या, शेतातून आणलेल्या आहेत, ताजे त्याचे आता आपण दाणे काढून घेऊ. जे पक्क्या शेंगा झालेल्या असतात त्या कुकरमध्ये मीठ टाकून उकळून घ्यायच्या. 1-2 शिट्टी झाली म्हणजे आपल्या शेंगा खाण्यासाठी तयार होतात. ह्या सर्वांनाच आवडतात कुकरमध्ये शिजवलेल्या. आता असे दाणे काढलेले आहेत. याचे जे पातोळके आहेत झालेले ते आपण बाजूला काढून त्याची आपण सुकी भाजी करू आणि जे हिरवे आहेत त्याची रस्सा भाजी बनवू. त्यासाठी आता आपल्याला सुके भाजून घेतलेले खोबरे, हिरवी मिरची, जिरे, लसूण सुद्धा मी थोडा परतून घेतलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू. एकत्र करून छान बारीक वाटण तयार करून घेऊयाचं. त्यानंतर आपले जे भाजलेले दाणे आहेत ते सुद्धा चांगली पेस्ट करून पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेऊ. या शेंगा शिजलेवल असल्यामुळे आपण ह्या आवर्जून आहारात घेतल्या पाहिजे. या दाण्यांपासून आपण कोफ्ता करी, कचोरी, पराठे हे विविध प्रकार बनवू शकतो. ही भाजी ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते. आता ह्या भाजीला आपण सुकी खोबरे घेतलेले आहेत. त्याचा एक दुसरा प्रकार एकदम साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा बनवला जातो. नुसती हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे यापासून सुद्धा ही भाजी खूप अप्रतिम बनते. तो सुद्धा आपण भाजीचा प्रकार बघणार आहोत आणि सुक्या भाजीचा सुद्धा बघणार आहोत. आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. इथे आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे. आता जिरे मोहरी घालून झालेली आहे. आता थोडा कापून घेतलेला लसूण सुद्धा घालू. तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थोडा हिंग सुद्धा घालून घेऊ आणि 1 चमचा आपण गरम मसाला. आता हळद घालून झालेली आहे आपली. थोडी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये टाकल्यानंतर आपले जे कोथिंबीर आहे त्याचा रंग हिरवाच राहतो. त्यामुळे आपण त्यामध्ये थोडी घालून घेऊ. आता जे दाण्याचं पातळ केलेलं वाटण आहे ते आपण या फोडणीमध्ये टाकल्यावर लगेच चांगलं ठेवायचं. त्यामुळे या जो मसाल्याचा स्वाद आहे तो आपल्या भाजीमध्ये खूप छान उतरतो. प्रकारे आपण कढीला सुद्धा फोडणी जर केली तर आपल्या कढीला सुद्धा खूप छान स्वाद येतो. छान हिरवागार असा रंग आलेला आहे आपल्या भाजीला. आता चवीनुसार आपण मीठ घालू. चांगली आपल्या भाजीला उकळी येऊ देऊ म्हणजे आपली भाजी तयार होईल. अशा प्रकारे आपली ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तसेच माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन चमचमीत रेसिपी बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.